तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतीलच असा विश्वास त्यांच्या मातोश्री सरिता फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यांची प्रतिक्रिया आपण बघितली। आणि आता ही भाजप कार्यालयातली दृश्य आपण बघतो ज्या ठिकाणी विजयाचं सेलिब्रेशन जोरदार सुरू आहे आणि जिलेबीचं निमित्त आहे या सगळ्याला। खरं तर ही दृश्य आपण पाहतोय जिथे भाजपचे बडे नेते राज्यातले बडे नेते हे एकमेकांना जिलेबी भरवून खरं तर अभिनंदन करतायत। यावेळी कोण कोण उपस्थित आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मोहित कंबोज, प्रसाद लाड हे भाजपचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। अगदी पक्ष कार्यालयाच्या बाहेर जिलेबीचा एक स्टॉलच भाजपने लावलेला आहे। कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह, मोठा आनंद आहे। चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः जिलेबी तळतायत आणि त्याची लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पाहतोय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः जिलेबी तळतायत। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे भाजपच्या या विजयाचे शिल्पकार बनवले जात आहेत, अनेक जण त्यांना ती उपमा देत आहेत, ते स्वतः जिलेबी तळत आहेत आणि त्याची लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण हे आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। स्वतः जिलेबी तळून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजयाचा आनंद, विजयाचा जल्लोष हा व्यक्त केलेला आहे। अगदी अगदी भाजपसाठी, भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी, विशेषत्वानं देवेंद्र फडणवीसांसाठी आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं मोठा दिवस आहे आणि त्याचं तसंच जंगी सेलिब्रेशन भाजपकडनं केलं जातंय। जिलेबी तळली जाते आणि अर्थातच त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आपल्याला तिकडे उत्साह दिसतोय। मुंबईतल्या भाजपच्या प्रदेश कार्यालयामधली लाईव्ह दृश्य जी आपण आता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघतो आहोत, देवेंद्र फडणवीस या दृश्यांमध्ये आपल्याला जिलेबी तळताना दिसत आहेत। अगदी खरं आहे। त्यामुळं मुंबई भाजपच्या टीमनं जल्लोषाची तयारी ही मोठ्या प्रमाणात केलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण अगदी कार्यालयाच्या बाहेर स्टॉल लावणं असेल, जिलेबीचा स्टॉल लावणं असेल, मंच उभारणं असेल, या सगळ्याच्या पाठीमागे एक मोठी टीम काम करत असते। आणि त्यामुळे आशिष शेलार हे जरी दिसत नसले तरी त्यांचाही मुंबईतल्या विजयामध्ये मोठा वाटा असणारे प्रसाद लाड हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतः जिलेबी तळतायत आणि जिलेबी तळून ते आपला आनंद व्यक्त करतायत। त्यापूर्वी एकमेकांना जिलेबी सुद्धा भरवण्यात आलेली आहे आनंद व्यक्त करण्यासाठी, म्हणून ही सगळी दृश्य आपण पाहतोय। अगदी मुंबईमधलं भाजपचं हे जंगी सेलिब्रेशन, देवेंद्र फडणवीस यांची काही मिनिटांपूर्वी या कार्यालयामध्ये झालेली एंट्री आणि त्यानंतर तिकडचा सगळा बदललेला माहोल आहे।